हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींनो, आपण आरटीआय अर्ज आज दाखल करणार आहे. आरटीआय अर्ज आज दाखल करणार आहे. पुढे काय होणार आहे या लाडकी बहीण योजनेचं सगळं सविस्तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया, आपण जे आरटीआय मध्ये जे मुद्दे टाकलेले आपल्या ऍप्लिकेशन मध्ये ते अगदी बरोबर आहेत का, आणि सोबत तुमचे काही मुद्दे असतील ते सुद्धा या कमेंट बॉक्स मध्ये टाकायला विसरू नका. कारण लाडक्या बहिणींनो, आज आपण ते फाईल करणार आहोत. कालच करणार होतो, पण लाडक्या बहिणींना मला असं वाटलं की बाबा लाडक्या बहिणींचे अजून काही मुद्दे आहे का, त्याला जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. आणि हा व्हिडिओ झाल्यानंतर आपण संध्याकाळला इव्हिनिंगला ऑनलाईनच ऍप्लिकेशन देणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो आपल्याला माहिती पडणार आहे की पुढे या योजनेचं काय होणार आहे. ज्या बहिणींचा लाभ जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये बंद झाला, ज्या बहिणींचा लाभ डिसेंबर मध्ये बंद झाला, त्या बहिणींना पुढे काय होणार आहे, त्यांना लाभ परत वितरण होणार आहे का, चालू होणार आहे का, सगळे प्रश्न आपण त्या ठिकाणी टाकलेले आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या प्रतिक्रिया येणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. तर चला, लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, आणि त्याचा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे म्हणजे 17वा हप्ता आहे, ज्या बहिणींना भेटला नाहीये त्यांच्यासाठी आपण बघा लाडक्या बहिणींनो अशा पद्धतीचा काय केलेला तयार केलेला आहे. आरटीआय म्हणजे माहितीच्या अधिकारांतर्गत लाडकी बहीण योजना नोव्हेंबर 2025 लाभ न मिळाल्याबाबत माहिती मिळणे आणि अचानकपणे जून 25 चा लाभ बंद झालेला आहे, याचे कारणे देण्यासाठी आपण हे दिलेलं आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ते सुद्धा मुद्दे आपण ऍड करूयात आणि इव्हिनिंगला हे आपण काय करूयात, सबमिट करूयात सरकारकडे. तर सर्वात पहिले लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्वाचं आहे की आरटीआय नेमकं आहे काय. बरोबर, हा आपला सर्वसामान्याचा हक्क आहे आणि हा जो अधिकार बनवलाय ना, ही जनतेसाठी बनवलाय, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. महाराष्ट्रातील कोणताच युट्यूबर तुमच्या सपोर्ट मध्ये उभं नाहीये. आता हे चालू आहे, नोव्हेंबरचा भेटला ना, डिसेंबरचा भेटणार आहे, 2 हप्ते एकत्र भेटणार आहे, हे व्हिडिओ बनवत आहे. पण लाडक्या बहिणींनो, तुमच्या हक्कांसाठी आवाज कोणीच उठत नाहीये. महाराष्ट्रातील प्रत्येक युट्यूबरला म्हणतो की तुम्ही प्रत्येकाने माहितीचा अधिकार सरकारकडे टाका, की कोणत्या योजनेमार्फत किंवा कोणत्या GR मार्फत तुम्ही लाडक्या बहिणींचा डायरेक्टली हप्ता बंद केला, त्यांना कोणत्याच प्रकारचा लाभ तुम्ही दिलेला नाहीये. मी प्रत्येक युट्यूबर्सला ही मागणी करतो. बघा लाडक्या बहिणींनो, माहितीचा अधिकार नागरिकांना सरकारी संस्थांकडून माहिती मिळवण्याचा कायदेशीर हक्क आहे, कायदेशीर आहे. जो माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार मिळतो, त्यामुळे पारदर्शकता, जबाबदारी वाढते. या कायद्यामुळे नागरिक सार्वजनिक अधिकाऱ्यांकडून माहिती मागू शकतात आणि आपल्याला 30 दिवसांमध्ये ही माहिती देणं त्यांच्यावर काय असतं, बंधनकारक असतं. म्हणजे आपण आज संध्याकाळी जर अर्ज केला तर पुढल्या 30 दिवसानंतर, या 30 दिवसांच्या मध्ये आपल्याला काय मिळणार आहे लाडक्या बहिणींनो, इन्फॉर्मेशन मिळणार आहे. उद्देश काय, सरकारी कामकाजात पारदर्शकता आणणे आणि नागरिकांना सक्षम बनवणे. हा हक्क, हा जो अधिकार आहे, हा तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे. या अंतर्गत याचा वापर करून आपण काय करणार आहे, आरटीआय फाईल करणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, तुमचा सपोर्ट असणं आता गरजेचं आहे. जर तुम्ही सपोर्ट केला तर आपल्याला आपला लाभ का बंद झाला याचे कारण समजतील, आणि ज्या बहिणींना लाभ भेटतोय त्यांना का भेटतोय त्याचंही आपल्याला समजेल. भारताच्या सर्व नागरिकांना, तुम्हाला, मला, भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला, कोणाकडून, केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सुद्धा आपल्याला सगळी माहिती मागून घेता येते. आरटीआय अंतर्गत काय मागता येते, सरकारी कागदपत्रे, कोणत्या GR अंतर्गत तुम्ही आमच्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद केला, नोंदी, ईमेल, सूचना, अहवाल, अधिकाऱ्यांचे कर्तव्य, अधिकार, सरकारी नियम पुस्तिका आणि प्रक्रिया सगळं आपल्याला मागून घेता येते. तर लाडक्या बहिणींनो, या पद्धतीचा आपण एक अहवाल तयार केलेला आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, तुम्हाला काही मुद्दे अजून ऍड करायचे असतील तर नक्की मला लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कारण माझी टीम या सगळ्यांचे स्क्रीनशॉट काढून, कारण की मला पुरावे लागतील. मी काही पुरावे ऑलरेडी काढलेले आहेत, पण अजूनही मला पुराव्यांची गरज आहे, तुमच्या सपोर्टची गरज आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही एवढं केलं तर आय होप की आपल्याला आपला लाभ का बंद झाला याचे कारण लवकरात लवकर कळतील, अन्यथा कळणार नाही. आणि जे बाकीचे युट्यूबर्स आहे, डिसेंबरचा हप्ता भेटणार आहे म्हणते, त्यानंतर जानेवारीचा हप्ता, दोन्ही हप्ते एकत्र भेटणार आहे. पण लाडक्या बहिणींचा, ज्या बहिणींचा लाभ बंद झाला, ज्या बहिणी अपात्र झाल्या जून, जुलै, ऑगस्ट महिन्यांमध्ये आणि आता या डिसेंबर महिन्यामध्ये, तर त्या बहिणींचं नक्की काय होणार आहे. हे सरकार एकदम ढोंगी सरकार आहे, बोगस सरकार आहे. या सरकारने या लाडक्या बहिणींचा लाभ का बंद केलेला आहे हे अजूनही सांगितलेलं नाही, स्पष्ट बोललेलं नाहीये.
कोणीच वक्तव्य करायला तयार नाही आहे. आणि निवडणुकीमध्ये म्हणते आम्ही लाखपती दिदी बनवतो. देवा भाऊ म्हणजे देवा भाऊ आहे, हो ना. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आवाज उठवणं इथे गरजेचं आहे. तुम्ही जर आवाज उठवला नाही तर आपले ही जी महाराष्ट्राची जनता आहे किंवा भारताची जनता आहे, हे किडे मोकड्यांसारखी मारल्या जातील. म्हणून बघा लाडक्या बहिणींनो, मी अर्ज केलेला आहे. मी माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 6A1 मध्ये अंतर्गत माहिती मागत आहे. मागितलेली माहिती लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांचे अर्ज नोव्हेंबर 2025 ला प्रलंबित नाकारलेले असल्यास त्याची लेखी कारणे काय हे देणं कंपल्सरी आहे. तुम्हाला सुद्धा बरोबर वाटतो काय प्रश्न लाडक्या बहिणींनो? नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हा जो प्रश्न आपण मांडलेला आहे सरकार समोर, हा बरोबर आहे का? आणि सोबत तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील, तुमचे काही क्वेश्चन असतील ते सुद्धा टाका, आपण करूयात. सदर योजनेचा नोव्हेंबर 2025 नंतरचा लाभ कोणत्या शासन निर्णय आणि आदेशानुसार थांबवण्यात आलेला आहे असल्यास त्याची प्रमाणित पत द्यावी. म्हणजेच काय, सरकारने का लाभ थांबवला, का रिझन द्या. कोणता आहे? कोणताच GR नाही आलेला आहे. जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा कोणताच GR आलेला नाही. मग आपण प्रश्न मांडलेला आहे की लवकरात लवकर ते कोणत्या याच्यामध्ये थांबवला ते माहिती द्या. सगळं बाहेर काढू लाडक्या बहिणीनं, सगळं. की हा जो पैसा आहे ना लाडकी बहीण योजनेचा, कशासाठी वापरलाय माहिती तुम्हाला? निवडणुकीसाठी. सगळं बाहेर काढणार, टेन्शन घेऊ नका. आता आपण रणांगणात उतरलोय तुमच्या मदतीने लाडक्या बहिणीनं, तुमच्या हक्कांसाठी लाडक्या बहिणीनं. जून 2025 महिन्यात अनेक महिलांना लाभ बंद झाला. या संबंधी विभागाने काढलेला आदेश, सूचना, परिपत्रके याची प्रत द्यावी. आणि हे सरकारकडे आहेच नाही, याला घेऊन आपण कोर्टमध्ये सुद्धा जाऊ. मी स्वतः लाडक्या बहिणींनो ऍडव्होकेट आहे बाय प्रोफेशन. मी जरी इंजिनियर असलो तरी मी आता शिक्षक झालेलो आहे. तर माझं MA इन पॉलिटिकल सायन्स, LLB आणि LLM इन कॉन्स्टिट्युशनल लॉ. तर लाडक्या बहिणीनं तुमच्या हक्कांसाठी आता लढणार आहे, काहीच टेन्शन घेऊ नका. आपण रणांगणामध्ये उतरलेलो आहे आणि महाराष्ट्रातील सगळ्याच युट्यूबरला हेच मागणी करतो की बाबा त्यांनी या अपात्र बहिणींचा जो मुद्दा आहे तो धरून पकडावा. कारण अन्यथा आपण कितीही प्रयत्न करत आलो आणि जर बाकीच्या लोकांचा सपोर्ट भेटला नाही तर आपण लाडक्या बहिणींनो असंच मागे टाकलं जाऊ. या सरकार तर तुम्हाला माहित आहे किती बोगस आहे. त्यानंतर माझ्या अर्जाची स्थिती म्हणजे लाडक्या बहिणींच्या अर्जाची स्थिती असल्यास नोंद क्रमांक, तारीख, संबंधित अधिकाऱ्याचे नाव कळवावे. कोणत्या अधिकाऱ्यांनी हे अशा पद्धतीचा आमचा लाभ बंद केलेला, सगळं माहिती आपण मागितलेली आहे. लाभ पुन्हा सुरू करण्यासाठी अर्जदाराने कोणती कागदपत्रे प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे याची सविस्तर माहिती द्यावी. म्हणजे ज्या बहिणींचा आता लाभ बंद झालेला आहे त्या बहिणींनी सुद्धा काय करावे याची सुद्धा आपण मागितली सविस्तर माहिती, की बाबा त्यांचा लाभ कसा पुन्हा चालू करता येईल याबद्दलची सुद्धा आपण माहिती मागून घेतली आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, जिल्हा तालुका स्तरावर किती महिलांचे लाभ नोव्हेंबर 2025 आणि जून 2025 मध्ये बंद करण्यात आला याची आकडेवारी द्यावी. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार. समजा मी प्रॉपर आता यवतमाळचा आहे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये किती महिलांचा लाभ बंद झाला. आता मी पुण्यामध्ये राहतो तर पुण्यामध्ये किती महिलांचा लाभ बंद झालेला आहे तर याची सविस्तर माहिती आपण मागितली आहे. वरील माहिती 30 दिवसाच्या आत देण्यात यावी. 30 दिवसाच्या आत माहिती न मिळाल्यास न दिल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल. आणि बघा, याला आपल्याला 10 रुपयाचा स्टॅम्प लावा लागतो लाडक्या बहिणींनो. 10 रुपयाचा स्टॅम्प लावा लागतो आणि हा स्टॅम्प लावून आज आपण तो अर्ज पुढे पाठवणार आहे. बघा, इथे अर्जदाराचे नाव आहे मी स्वतः किरण मारुतराव वानखडे. पूर्ण पत्ता हडपसर, पुणे. आता मी ऍड्रेस टाकतो आणि त्याच्यानंतर याच्या खाली लिहावं लागतं, माझा नंबर टाकावा लागतो लाडक्या बहिणींनो. त्यानंतर माझं सिग्नेचर आणि दिनांक असं टाकून हा अर्ज मी आता पुढे पाठवणार आहे. फक्त तुमच्या प्रतिक्रिया काय नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आता जर हा अर्ज आपण या तारखेला टाकला 8, समजा आज जर तुमच्या प्रतिक्रिया आल्या लवकर तर मी आज लवकरच टाकेल, नाहीतर उद्या सकाळला हा अर्ज मी सबमिट करेल. समजा आपण 9 ला दिला तर जानेवारी 9 पर्यंत आपल्याला काय मिळणार आहे, सगळी माहिती भेटणार. म्हणजे भेटणार आहे कोणाला लाभ भेटला आणि कोणाला नाही. आणि लाडक्या बहिणींनो, हे माझं ऍप आहे GK अकॅडमी. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही नक्की डाउनलोड करा. कुठेही मिळतं, प्ले स्टोअरला उपलब्ध आहे. तर मी इथे पॉलिटिकल सायन्सची बॅच लॉन्च केलेली आहे ऑप्शनलसाठी, UPSC आणि MPSC. तुमची जर काही अडचणी असेल तर तुम्ही तिथे जाऊन नक्की कमेंट करा, माझ्या टीमशी बोला. RTI अर्ज आपण दाखल करणार आणि पुढे काय होणार, सरकारला आपण पकडणार आपल्या जाळ्यामध्ये. लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या हक्काबद्दल, तुम्हाला तुमच्या
पैशांबद्दल सरकारला मागणी करता येईल. आणि सोबतच व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.